भारत संरक्षण क्षेत्रात वेगानं पुढे जात आहे। आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपासून ते आधुनिक शस्त्रांपर्यंत आपण मोठी झेप घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर चर्चेत आहे बेबी ब्रह्मोस म्हणजेच पिनाका रॉकेट सिस्टीमची हवेतून मारा करणारी नवी आवृत्ती। काय आहे बेबी ब्रह्मोस आणि अनेक देश ते खरेदी करण्यासाठी का उत्सुक आहेत? तर मुळात पिनाका ही भारतीय लष्कराची मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली, अचूकता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाणारी ही प्रणाली आता फायटर विमानातून डागता येईल अशा स्वरूपात विकसित केली जात आहे। त्यामुळे तिला बेबी ब्रह्मोस असं टोपण नाव मिळालंय। पण ब्रह्मोस असताना याची गरज का? तर ब्रह्मोस हे अत्यंत शक्तिशाली आणि महागडे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे। त्याची किंमत कोट्यावधीमध्ये आहे। या उलट पिनाका प्रणालीची किंमत साधारणतः 2 ते 3 कोटी रुपयांच्या आसपास आहे, म्हणजे कमी खर्चात अचूक आणि प्रभावी मारा करण्याचा पर्याय। ब्रह्मोस जिथे अतिमहत्त्वाच्या लक्ष्यांसाठी वापरलं जातं तिथे बेबी ब्रह्मोस टँक, सैन्यतळ, धावपट्टी किंवा लॉजिस्टिक हब नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं, म्हणजे युद्धात कॉस्ट इफेक्टिव्ह पण घातक पर्याय। महत्त्वाचं म्हणजे ही प्रणाली पूर्णपणे स्वदेशी आहे। परदेशातून अशी क्षमता आयात केली असली तर खर्च 10 पट वाढला असता। त्यामुळे फ्रान्ससह काही देशांनी या प्रणालीत रस दाखवला आहे। एकूणच भारत आता केवळ शक्तिशालीच नव्हे तर स्मार्ट आणि किफायतशीर युद्धनीतीकडे वाटचाल करत आहे। बेबी ब्रह्मोस हे त्याचं ठळक उदाहरण मानलं जातं। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।